एका गावातील वडील आणि मुलगा नावेतून दुसऱ्या शहरात जात होते. बराच काळ समुद्रातून जाताना अचानक वादळ आले आणि त्यांची नाव एका बेटावर पोहली. पिता पुत्राला वाटले की आता आपली शेवटची वेळ जवळ आली आहे. तिथे दोघेही जण मदत शोधण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना गेले. यामुळे ते दोनही एकमेकांपासून वेगळे झाले. मुलाने देवाकडे प्रार्थना केली की, हे देवा, या बेटावर फळफूल लागलेले वृक्ष निर्मिती हवी, यामुळे माझी भूक मिटेल. लगेच त्या बेटावर असरशीत फळांची झाडे उगवली. मुलाला आता चमत्कार झाल्यासारखा वाटले. त्यानंतर त्याने देवाकडे मागणी केली की, हे देवा, मला या बेटावरून बाहेर पडण्यासाठी एक नाव मिळावी. त्याच क्षणी किनाऱ्यावर एक नाव आली. तो नावेमध्ये बसून एकटाच निघाल्यानंतर अचानक आकाशवाणी झाली. हे मुला, तू एकटाच जात आहेस. तुझ्या वडिलांना सोबत घेणार नाही का? मुलगा म्हणाला, त्यांना सोडून द्या. प्रार्थना तर त्यांनीही केली असेल, परंतु तुम्ही त्यांची एकही इच्छा पुरी केली नाही. कदाचित त्यांचे मान पवित्र नसेल, म्हणून त्यांना याचे फळ भोगू दे. आकाशवाणी म्हणाली, तुला माहिती आहे का तुझ्या वडिलांनी काय प्रार्थना केली होती? मुलगा म्हणाला, नाही. आकाशवाणी म्हणाली, तुझ्या वडिलांनी एकच प्रार्थना केली, हे देवा, माझा मुलगा जे काही मागेल ते त्याला देऊन टाकावे. आकाशवाणी ऐकून मुलाला आपली चुकीची जाणीव झाली आणि त्याने बेटावर वडिलांना शोधून त्यांनी सोबत घेऊन गेला. लाईफ मॅनेजमेंट. अनेक वेळा आपण सत्य जाणून न घेता कोणत्याही व्यक्तीविषयी आपले मत तयार करून घेतो. हे अनेकदा चुकीचेही ठरते. यामुळे आपल्याला नुकसानही सहन करावे लागते आणि अपमानालाही सामोरे जावे लागते. यामुळे कोणत्याही व्यक्तीविषयी संपूर्ण खात्री पटल्याशिवाय ठराविक मत निश्चित करू नये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.